छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय। जय जिजाऊ जय शिवराय। संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। आई राजा उदय उदय। आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, कशाविषयी निवेदन दिलंय, नेमकं काय? उद्या संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील उन्हामध्ये तीव्र असं आंदोलन करणार आहेत। त्यांनी उद्यापासून उपोषण जे आहे ते खूप तीव्र स्वरूपाचं आहे। त्यांची जी तब्येत आहे अतिशय खालवलेली आहे। मागील काही आंदोलनामध्ये त्यांची तब्येत खूप खालवलेली आहे। शासनाने त्यांच्या मागण्याची म्हणजे मराठा समाजाचे जे आरक्षणाचे विषय आहेत, सातारा गॅजेट आहे, हैदराबाद गॅजेट आहे, ते तात्काळ लागू करावं। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करावे आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करावं, ही आमची मागणी आहे। त्यांनी जर आंदोलन करायला सुरुवात केली तर महाराष्ट्रामध्ये तर आंदोलन होणारच आहे, पण धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही धाराशिव सकल मराठा समाज करू। आपण आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं, नेमकं कशासाठी निवेदन दिलंय? उद्या 30 तारखेला 6 कोटी मराठ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण भेटावं म्हणून उपोषणाला बसत आहेत। आणि त्यांनी यावेळेस सांगितलं आहे की यावेळेसचं उपोषण हे मागील उपोषणासारखं सावलीत नसणार आहे, तर ते उन्हात असणार आहे। जर आमचं दैवत त्या ठिकाणी उन्हात आंदोलन करत असेल, आणि त्यांनी बोलताना पुढे एक स्पष्ट सांगितलं, जर माझा उष्माघातानं किंवा काही कारणास्तव बळी जर गेला तर या सर्वस्वी जबाबदार हे सरकार असणार आहे। पण सरकारला माझी कळकळीची विनंती आहे, मायबाप सरकार, 6 कोटी मराठ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अन्यथा हे तुम्हाला परवडणारं नाही। हे आंदोलन जर मनोजदादांनी त्या ठिकाणी चालू केलं तर 6 कोटी मराठे त्यांच्या समर्थनार्थ सरकारला सळो की पळो करून सोडतील। या ठिकाणी असलेले टावर असतील, शासकीय यंत्रणा असेल, सगळी उद्ध्वस्त केली जाईल। हे अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन असेल। सन्माननीय मनोजदादा जरांगे पाटलावर त्यांनी उपोषणाची वेळच येऊ देऊ नये, अन्यथा या ठिकाणी एकही शासकीय कार्यालय या जिल्ह्यातलं चालू दिलं जाणार नाही। सगळ्या कार्यालयात जाळपोळ झालेला तुम्हाला नक्कीच दिसून येईल। एवढा तीव्र उद्रेक हा मराठ्यांचा या जिल्ह्यात झालेला दिसून येईल। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ।